तर विद्यार्थ्यांना इकॉनॉमी स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महा टीईटी एक्झाम 2024 साठी अतिशय महत्त्वाचे असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, सिलेबस कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 430 पेजेसचे एक PDF आपल्याला महा टीईटी एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे बनवण्यात आलेले आहे, जे की 149 मध्ये आपल्याला दिले जात आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, 82 08 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। जोही कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे, कारण काल जो कॉल आहे विद्यार्थ्यांना तो रिसीव्ह होऊ शकत नाही काम असल्या कारणास्तव। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच करायचं आहे। तर आता या ठिकाणी चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे। काय तर एकदम फ्री असते सबस्क्राईब करायला, आपल्याला कुठलाही शुल्क लागत नाही, लगेच करून घ्यायचं आहे। काय होईल सबस्क्राईब केल्यानंतर, जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते असते ते विचारलेलं आहे। आंतररचनेचा, सजीवांच्या आंतररचनेचा इकॉलॉजी, सायकोलॉजी, एनाटॉमी किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। एनाटॉमी हे जे शास्त्र आहे ते सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। मुतखडा शरीरातील कशाचे प्रमाण वाढल्याने होतो ते सांगायचं आहे। मुतखडा बऱ्याच जणांना होत असतो, तो कशाच्या प्रमाण कशाच्या वाढल्याने होत असतो, कॅल्शियम, लोह, प्रथिने किंवा कॅल्शियम कार्बोनेट। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने मुतखडा होत असतो। तर घेऊया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न। तर आपल्यासमोर प्रश्न तिसरा असा दिसून येतो की पुरुषांमध्ये खालीलपैकी कोणते लिंग गुणसूत्र असते ते विचारलेलं आहे, ते आपल्याला सांगायचं आहे। YY, XY, XX किंवा XY। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे। XY हे गुणसूत्र पुरुषांमध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। महिलांमध्ये कोणते असते तर XX हे गुणसूत्र असलेले सर्वांना माहीतच असेल। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा की संविधान सभेचे एकूण किती अधिवेशने झालेली होती ते विचारलेलं आहे। एकूण किती अधिवेशने झालेली होती? ऑप्शनमध्ये 10, 11, 13 किंवा 12। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। एकूण 11 अधिवेशने कशाची तर संविधान सभेची झालेली दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा असा आहे की घाटमाता असे कोणत्या ठिकाणच्या सपाट जागेला म्हणतात ते विचारलेलं आहे। कोणत्या ठिकाणी सपाट जागा आहे त्यास घाटमाता म्हणतात? इमारत, डोंगर, शिखर किंवा वरीलपैकी नाही। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक वेळेस उत्तर आपण कन्फर्म करूया की याचं उत्तर काय राहणार आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। डोंगर या ठिकाणच्या सपाट जागेला घाटमाता असे संबोधले जाते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा की तांबे आणि कथील यांच्या समिश्रापासून पुढीलपैकी काय तयार होते ते आपल्याला सांगायचं आहे। कशाच्या? तांबे आणि कथील यांच्या समिश्रापासून। चांदी, सोने, पितळ किंवा काश्य। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। काश्य जे आहे तांबे आणि कथील यांच्या समिश्रापासून तयार होते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7वा की कोणत्या सभागृहामध्ये महाभियोग प्रक्रिया सुरू करता येते ते विचारलेलं आहे। महाभियोग प्रक्रियेने राष्ट्रपती यांना बडतर्फ करता येत असते, तर ती कोणत्या सभागृहामध्ये सुरू करता येते? लोकसभा, राज्यसभा, कोणत्याही किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यसभा तसेच लोकसभा या दोन्ही सभागृहातील कोणत्याही सभागृहामध्ये महाभियोग प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा की कॉर्पोरेशन कर खालीलपैकी कोणाकडून आकारला जात असतो ते सांगायचं आहे। जे कॉर्पोरेशन कर असतो, राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा सरकार किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। राज्य सरकारकडून जो आहे कॉर्पोरेशन कर विद्यार्थ्यांनो आकारला जातो। प्रश्न 9वा पाहूया। भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? सर्वात कमी वनक्षेत्र असलेले राज्य म्हणले की आपल्या सर्वांना उत्तर येत असेल तामिळनाडू, राजस्थान, गुजरात किंवा मध्य प्रदेश। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राजस्थान या राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असलेले सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा की प्रार्थना समाजाने कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बहुमोल कामगिरी पार पाडलेली आहे किंवा होती ते सांगायचं आहे। कोणकोणते क्षेत्र आहेत ते? तर ऑप्शनमध्ये आहे अस्पृश्यता निर्मूलन, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह।
तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. आंतरजातीय विवाह, विधवा विवाह तसेच अस्पृश्यतेचे निर्मूलन या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रार्थना समाजाने बहुमोल कामगिरी पार पाडलेली दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 11वा असा आहे की सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणून संबोधले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. कशाला? सल्फ्युरिक ॲसिडला. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे? विज्ञानाचा राजा, रसायनाचा राजा किंवा ॲसिडचा राजा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. रसायनाचा राजा असे कशास तर सल्फ्युरिक ॲसिडला संबोधले जाते. प्रश्न 12वा की भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे कोणत्या व्यवस्थेस म्हणतात किंवा कशास म्हणतात ते सांगायचं आहे. अर्थव्यवस्थेचा विचारलेला आहे. या ठिकाणी समाज व्यवस्थेला, शिक्षण व्यवस्थेला, शेती व्यवस्थेला किंवा पोलीस व्यवस्थेला. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. शेती व्यवस्थेला भारतीय कशाच्या? अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा संबोधले जाते. प्रश्न 13वा अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे जे की अरवली पर्वतात येते. तर ऑप्शनमध्ये काय आहे? तोरणमाळ, माथेरान, चिखलदरा किंवा माउंट आबू. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. माउंट आबू हे अरवली पर्वतातील काय आहे विद्यार्थ्यांनो? तर आहे थंड हवेचे ठिकाण. घेऊया प्रश्न 14वा. या ठिकाणी अंगाची लाही लाही होणे म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे की काय होतो. अंगाची लाही लाही होणे, गरमी होणे, संताप येणे, झोप येणे किंवा थंडी लागणे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. संताप येणे असा अंगाची लाही लाही होणे याचा अर्थ होतो. प्रश्न 15वा पर्यावरणवादी व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये काय आहे? पंडित नेहरू, सुंदरलाल बहुगुणा, विनोबा भावे, लोकमान्य टिळक. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरणवादी व्यक्ती म्हणतात. प्रश्न 16वा छोटा नागपूर पठार प्रदेशातील स्थलांतरित शेतीस काय म्हणतात ते सांगायचं आहे. छोटा नागपूर पठार प्रदेशातील बोगमा, झूम, कुरवा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कुरवा असे छोटा नागपूर पठार प्रदेशातील स्थलांतरित शेतीस संबोधले जाते. प्रश्न 17वा सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते आता या ठिकाणी सांगायचं आहे. कोणते आंदोलन होते ते? बारडोली, मीठ, चिपको किंवा चले जाओ. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते? तर सुंदरलाल बहुगुणा यांनी. प्रश्न 18वा रक्ताला लाल रंग प्रामुख्याने कशामुळे प्राप्त होतो ते सांगायचं आहे. कशामुळे रक्त हे लालच रंगाचे असते? कोणत्या कारणास्तव? ऑक्सिजन, लोह, वरील दोन्ही किंवा प्रथिने. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. लोह तसेच या ठिकाणी ऑक्सिजन या दोन्ही कारणास्तव जे रक्त असते ते लाल रंगाचे बनते. पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात ते सांगायचं आहे. पूर्व विदर्भातील विचारलेले आहेत. कृष्णा, तापी, भीमा, गोदावरी. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच गोदावरी नदीला पूर्व विदर्भातील नद्या जे आहेत ते मिळतात. प्रश्न 20वा कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने संबोधले जाते ते सांगायचं आहे. आता कॉपर सल्फेटला विचारलेलं आहे. काय म्हटले जाते? ब्ल्यू विट्रिऑल, रेड विट्रिऑल, डार्क विट्रिऑल किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 ब्ल्यू विट्रिऑल असे कॉपर सल्फेटला संबोधले जाते. घेऊया प्रश्न 21वा जो की आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. जिल्हा नाही, तालुका स्पेशली विचारलेला आहे. सिल्लोड, कोपरगाव, अकोले किंवा निजामपूर. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. अकोला या तालुक्यामध्ये कोणते भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण येते. प्रश्न 22वा की महिलांना मतदानाचा अधिकार देणारे जे पहिले संस्थान आहे ते कोणते ठरलेले होते? महिलांना मतदानाचा अधिकार देणारे. तर सांगली, बडोदा, मुंबई किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. बडोदा संस्थान हे महिलांना मतदानाचा अधिकार देणारे प्रथम संस्थान ठरलेले आहे. प्रश्न 23वा की पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे हे कशाचे विस्तारित रूप आहे ते सांगायचं आहे. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट सर्वांनाच माहीत असेल कारण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. PDF, PPF, PFF किंवा PDD किंवा PDH. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच काय? PDFचे काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे विस्तारित रूप असलेले आपल्या सर्वांना दिसून येते.
प्रश्न 24वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह होते ते विचारलेलं आहे. स्पेशली कोणते वृत्तपत्र होते ते, तर जनता, बहिष्कृत भारत, समता किंवा मूकनायक. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. या ठिकाणी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर जे आहे हत्तीचे चिन्ह होते. घेऊया प्रश्न 25वा, भारतातील कोणत्या राज्यात नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणत्या राज्यात येते नेहरू प्राणी संग्रहालय? तेलंगणा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी किती योग्य आहे, तर 1 तेलंगणा राज्यामध्ये कोणते नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे. प्रश्न 26वा, की ध्यानचंद पुरस्कार भारतामध्ये कोणत्या वर्षापासून दिला जातो ते सांगायचं आहे. ध्यानचंद पुरस्कार तर 2004, 2002, 2005 किंवा 2006. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी ती 2 योग्य आहे. 2002 या वर्षापासून भारतामध्ये ध्यानचंद पुरस्काराची प्रदानगी केली जाते किंवा दिला जातो. प्रश्न 27वा, रॉ ही अतिशय प्रसिद्ध गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे ते सांगायचं आहे. सर्वांना माहीत असेल रॉ ही अतिशय गुप्तचर असलेली संस्था भारत, जर्मनी, स्वीडन किंवा इटली. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. भारत या देशाची काय आहे, तर रॉ ही अतिशय प्रसिद्ध असलेली गुप्तचर संस्था. प्रश्न 28वा, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे ते सांगायचं आहे. स्पेशली विचारलेली की हिमनदी कोणती आहे. ऑप्शनमध्ये सियाचीन, चंद्रा, गंगा, हिसार. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच सियाचीन ही नदी भारतातील काय आहे, तर सर्वात लांब असलेली हिमनदी दिसून येते. प्रश्न 29वा, राष्ट्रपती राजवटीला कोणत्या 2 नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. राष्ट्रपती राजवटीला, चला उत्तर येत असेल तर कमेंट करून एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगून टाका. राज्य आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. राष्ट्रपती राजवटीला राज्य आणीबाणी तसेच घटनात्मक आणीबाणी या 2 नावाने ओळखले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 30वा. प्रश्न असा आहे की भारूड हा रचना प्रकार महाराष्ट्रात कोणी रूढ केला, ते कोण होते सांगायचं आहे. भारूड संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत जनाबाई. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती 3 योग्य आहे. संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार जो आहे तो रूढ केलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले आपण एक PDF तयार केलेली आहे. ते PDF सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. PDFला घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, जोही इच्छुक विद्यार्थी आहे 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी. कारण या PDF मधील विद्यार्थ्यांनो प्रत्येक एक्झामला, कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स येत आहेत. तर इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे. तसेच काय करायचं आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केले, लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपरक्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सुपरक्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जरूरच दाखवायचं आहे. भेटूया एका पुढच्या नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.